हाच तो प्रतापगड, जिथं माझ्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनं अफजल खानाला टाराटारा फाडला होता. अरे हाच तो अफजल आहे, हीच ती पावन पवित्र भूमी जिथं त्या माझ्या स्वराज्यावरती चालून आलेल्या त्या अफजलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला होता. चला इथून या ही जी माणसं आहेत ना, ही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताची कट्टर धारकरी आहेत, माहिती का? इथे काय वरतून जायचं ना? टोपी बोलले, टोपी घ्या. 2 मिनिटं द्या. टोपी म्हणजे आमचं वैभव आहे. काढा की व्हिडिओ. अरे घ्या की राव, या ना. हे काय चालू व्हिडिओ. सोरवाट. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. ही चोर वाटत. साऱ्या जगाला म्हणजे सगळ्या 5 शाळेला माहित होतं की आपलं प्रतापगडाला दुसरा मार्गच नाही आहे. पण हे बघा, ही चोरवाट आहे. ऐन वेळेवरती इथून आपले मावळे खाली उतरायचे आणि गनिम करा कापून टाकायचे टारा डायरेक्ट. त्यांना माहितीच नव्हतं की तो चोरवाट आहे. त्यांना हा बुरुज दिसतो, हे बघा, हा बुरुज आहे बरोबर, हा पण बुरुज आहे. पण इथं वाटत नाही छोटासा रस्ता असेल म्हणून. त्यांना असं वाटायचं की बाबा हे बुरुज आहे आणि बुरुजावरती गनिमाला असं वाटायचं की बुरुजावरती मावळे उभे आहेत. त्यांना काय म्हणतो खाली पण येतील म्हणून. मग जर इथं या दरीमधून, आता ही जी दरी आहे खाली, आता या दरीमधून जर समजा गनिम वरती आला, जर का ते मुघलांचं सैन्यावरती आलं, तर मग आपले मावळे इथून या चोरवाटांना खाली यायचे आणि इथंच त्याला कापायचे. मग इथूनच खाली फेकायचे. या खंडागावरती आला त्या तिकडे कडेलोट पॉइंट आहे, त्या तिकडून कडेलोटावून त्याला तिथून भावपूर्ण श्रद्धांजली द्यायचे. प्रतापगड पाहण्यासाठी माझ्या समस्त हिंदू बांधवांना, सर्व मावळ्यांना, महाराष्ट्रामधील कट्टर हिंदू लोकांना, सेक्युलर भाडव्यांनी इकडे येऊ पण नका. तुमचं काम नाही इकडे यायचं, तुम्ही येऊ पण नका. तुम्ही तिकडेच फिरा. मुंबईचा मरीन ड्राईव्ह काय म्हणते, मरीन ड्राईव्ह हाफचड्ड्या घालून 2 बिया काय म्हणते ते उघडे कपडे बिअर बार मध्ये तिकडे नाचा तुम्ही. तुमची लायकी पण नाही इकडे यायची, माहितीये का? तुमच्या येण्यानं आमचा गड ना असा येऊन जाईल, काय म्हणते त्याला, बाटल्या जाईल. इकडे यावं तर फक्त कट्टर हिंदूंनीच यावं. इकडे यावं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनीच यावं. आणि इकडे येणारा तो प्रत्येक तरुण तोच असतो की ज्याच्या रक्तगाठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे. काय बोलतात धारकरी? बोला जय श्रीराम. जय श्रीराम. ज्याच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं सळसळतं हिंदू रक्तगट जे आहेत ना, तीच लोक इथं येतात, माहिती आहे का? जे गप्पा मारतात सेक्युलरिझमच्या, धर्मनिरपेक्षतेच्या, पुरोगामीच्या विचाराचा वास येतो त्यांच्यावरून, अंगातून बोरून असते हिंदुत्ववादी टोप्या घालतात फक्त, आणि पोटामध्ये काळे असणारे सगळे पुरोगामी. तुम्ही येऊ पण नका इकडं, तुमचं काम नाही आहे. ठीक आहे, पळपुटे अवलादी आहे तुम्ही काय येणार इकडं? तुमच्या दम असेल तर फक्त 4-5 दिवस गड चढून दाखवा. ठीक आहे. हे बघा कसला खतरनाक मंदिर आहे, कसं किती खतरनाक दिसतंय बघा. या धारकरी इकडे बघा, धारकरी. हम लाएंगे शिवाजी को. अरे शिवाजी ही ले गया तुझको. इधर ही दफना दिया रे तुझको. बड़ी बेगम साहेब, मेरे को इधर ही दफना दिया शिवाजी ने. बड़ी बेगम साहेब, आओ मेरे को मिलने के लिए ऊपर तुम भी. 350 वर्ष झाले आज तसाच्या तसा उभा आहे किल्ला. 350 वर्ष झाले प्रतापगड साक्ष देतोय माझ्या राजाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची. जय श्रीराम.
आनंदून गेलाय प्रतापगड, संपूर्ण आनंदून गेलाय. फक्त जय श्रीराम जय शिवरायच्या नाऱ्यामध्ये हे भाग्य पुन्हा येणार नाही. आज मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज मी पूर्ण रात्रभर आणि सकाळी मी गडाच्या गड सोडलो. आज मी गडावर आहे. जय श्रीराम. जय श्रीराम धारकरी, जय श्रीराम. साक्षात स्वर्ग आहे. जालना विभाग. हा जालना विभाग. स्वराज्याचं पवित्र ठिकाण. कसं वाटतं धारकरी? कसं आनंदमय वाटतंय? खूप छान वाटतं. कसं मन भरून गेलंय? गैवरलंय. फक्त जय श्रीरामचा नारा, जय छत्रपतीचा नारा फक्त. तिकडे तिकडे या गुरुजी. हा हा इथून इथून हा या गुरुजी या या एकदा एवढं दाखवतो गुरुजी व्हिडिओ मध्ये आणि लगेच फोटो घेतो. वा गुरुजी इथून फेकला की गेला. तिथंच फेकायचे बघा. या कडे लोट हा काही वा या दो इथून एक कोणता तरी कडे लोट. बरोबर बरोबर. चालतंय, ठीक आहे.